राज्यात रशिया युक्रेन शांततेसंदर्भात चर्चा। रशिया युक्रेन संदर्भात चर्चा। पुतिन यांचा दावा, युक्रेनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया तयार। कल्याण डोंबिवली परिसरात 10 प्रभागांमध्ये धोकादायक इमारतीचं सर्वेक्षण। 513 इमारती धोकादायक, 176 इमारती अतिधोकादायक। सिंहगड किल्ल्यावर 1 जून पासून प्लास्टिक बंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम द्यावी लागणार। एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतला नसल्याची माहिती। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपलं। राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान, तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। अनेक ओढे नाल्यांना पूर, शेतीमालांचंही प्रचंड नुकसान।